नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी ज्या 7 जागा आहेत त्यापैकी एक जागा ही महाविकास आघाडीसाठी आहे आणि या जागेसाठी अखेर शरद पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे. काँग्रेसने नावासाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे. अर्थात केंद्रातून म्हणजे त्यांच्या श्रेष्ठींकडून त्या संदर्भातले संकेत मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत हे सांगितलं की त्यांचा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा आहे. अर्थात त्यावेळेला सुप्रिया सुळेसुद्धा म्हणाल्या की उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सुद्धा पाठिंबा आहे आणि संजय राऊत स्वतः शरद पवारांना भेटलेले आहेत. तर एक प्रकारे यावर आता हा पडदा पडलेला आहे. गेले अनेक दिवस या एका जागेसाठी नेमकं कोण असणार याविषयीची चर्चा सुरू होती आणि सुरुवातीला संजय राऊत यांनीच पहिल्यांदा शरद पवार हेच या जागेसाठी इच्छुक आहेत आणि ते या जागेसाठी उभे राहू शकतात अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मग ही चर्चा अधिक जोरदार झाली महाविकास आघाडीमध्ये आणि त्याच्यात मग आदित्य ठाकरेंनी ही जागा आमचीच आहे म्हणजे उभाटा गटाचीच आहे, उभाटा शिवसेनेचाच उमेदवार इथे उभा राहील अशा पद्धतीने जाहीर केलं. त्यानंतर राज्यसभेसाठी आम्हीसुद्धा इच्छुक आहोत असं काँग्रेससुद्धा म्हणायला लागली. अखेर त्यावर पडदा पडला आणि शरद पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे. पण शरद पवार यांचं नाव निश्चित होण्याशिवाय दुसरा पर्यायसुद्धा महाविकास आघाडीसमोर नव्हता. कारण महाविकास आघाडीकडे जे काही बळ आहे ते एका उमेदवाराला निवडून येण्या इतपतच बळ आहे. प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी जवळपास 37 मतांची गरज आहे आणि सध्या महाविकास आघाडीकडे जर आपण बळ पाहिलं तर ते जवळपास 46 आमदारांचं आहे आणि त्यामुळे त्यातून एकच खासदार हा राज्यसभेवर जाऊ शकतो. पण त्यांच्यातच त्यावेळेला एकमत होत नव्हतं की कोणाला पाठवायचं. पण अखेर शरद पवार यांच्या नावावर हे शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि ते होण्याशिवाय पर्याय यासाठी नव्हता की शरद पवार यांचं नाव आल्यामुळे स्वाभाविकच त्या ठिकाणी दुसरा उमेदवार महायुतीकडून उभा केला जाणार नाही असं एक प्रकारे सांगितलं जाते. आणि याचं कारण शरद पवार हे मोठे नेते आहेत. आता सध्या 2020ला जेव्हा ते खासदार बनले राज्यसभेचे त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला असला तरी आता ते पुन्हा एकदा जर इच्छुक असतील तर त्यांना विरोध करण्याचा फारसा काय महायुतीचा इरादा दिसत नाही, विशेषतः भाजपाचा इरादा दिसत नाही. शरद पवार हे राज्यसभेवर जात असतील तर त्यांच्यासमोर उमेदवार उभा करावा आणि कुठेतरी ती निवडणूक व्हावी अशी भाजपाची इच्छा नसावी, कदाचित वरिष्ठांची तशी इच्छा नसावी आणि त्यामुळे शरद पवार हे होणं हे महाविकास आघाडीसाठी हे आवश्यकच होतं. कारण ते झाले नसते आणि उभाटाचा उमेदवार उभा राहिला असता किंवा काँग्रेसचा उमेदवार कोणी उभा राहिला असता तर निश्चितपणे तिथे भाजपाचा उमेदवार उभा राहिला असता. भलेही त्यांच्याकडेही कदाचित 7वा उमेदवार निवडून आणणे एवढी मतं नसतील. पण आपण पाहिलेलं आहे 2022ला ज्या निवडणुका झाल्या राज्यसभेच्या विधान परिषदेच्या त्याच्यात अतिरिक्त उमेदवार कसे भाजपाने निवडून आणले तेव्हा ते विरोधी पक्षात असताना सुद्धा हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते हे यावेळेला सुद्धा चमत्कार करून दाखवू शकतात. आणि म्हणून मग काँग्रेसला नाईलाजाने का होईना आणि उभाटा शिवसेनेला सुद्धा नाईलाजाने का होईना शरद पवारांच्या नावाला पसंती द्यावी लागलेली आहे असंच या ठिकाणी दिसते. संजय राऊत हे पहिल्यापासूनच शरद पवार यांच्या नावासाठी आग्रही होते आणि याचं कारण असंही सांगितलं जात होतं, अशी चर्चा होती की त्यांची राज्यसभेची जी मुदत आहे किंवा कार्यकाळ जो आहे तो 2028ला संपणार आहे आणि आत्ता जर उभाटाचा उमेदवार उभा केला, उभाटाने जर आग्रह धरला की आमचाच उमेदवार यावेळेला राज्यसभेसाठी जाणार महाविकास आघाडीकडून तर मग त्यावेळेला संजय राऊत यांची जेव्हा उमेदवारी असेल त्यावेळेला कदाचित पाठिंबा दिला जाणार नाही महाविकास आघाडीकडून अशी एक कुठेतरी शंका संजय राऊत यांच्या मनात असावी आणि त्यामुळे त्यांनी आधीपासूनच शरद पवारांचं नाव हे चर्चेत आणलं आणि त्यांचा अखेर त्या ठिकाणी विजय झाला असं आपण म्हणू शकतो या सगळ्या याच्यात. पण या सगळ्या याच्यात आपण पाहतोय की शरद पवारांवर ही शेवटी अशी वेळ आली की 2020ला अशी परिस्थिती होती महाविकास आघाडीची की त्यांचे शरद पवारांच्या पक्षाचे 2 उमेदवार निवडून आले होते. फौजिया खान एक खासदार बनल्या होत्या, शरद पवार खासदार बनले होते आणि ते सुद्धा बिनविरोध झाले होते. पण यावेळेला बिनविरोध आणण्यासाठी शरद पवारांना उभं करण्याशिवाय पर्याय नाहीये अशी परिस्थिती ओढवलेली आहे आणि हे सगळं त्यानंतरच्या काळात घडलेलं आहे.
2019ला जे काही सगळं राजकारण घडलं, स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला, त्यातून मग पुढे आपण पाहिलं की शिवसेना फुटली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा 2 भाग पडले. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपलाच पक्ष असल्याचं सांगितलं आणि अशा पद्धतीने सगळं राजकारणच बदललं. आणि त्यातून आपण पाहतोय की महाविकास आघाडीचं बळ इतकं कमी झालेलं आहे की त्यांना अवघा एकच उमेदवार फक्त निवडून आणता येऊ शकतो आणि तो सुद्धा भाजपाचा जर त्या ठिकाणी इच्छा असेल, भाजपाचा पाठिंबा असेल, एक प्रकारे आपण म्हणू शकतो. असा जाहीर केलेला नाही पाठिंबा आणि करणारही नाहीत, पण शरद पवार असतील तर आपण विरोधी एखादा उमेदवार उभा करणार नाही असं एक प्रकारचे संकेत मिळाले असणार. त्यामुळेच कुठेतरी जाऊन शरद पवारांना ही संधी जी आहे ते दिलेली आहे. शरद पवार आता आजारी आहेत, ते हॉस्पिटलमध्ये होते, पण त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 5 तारखेला म्हणजे 5 मार्चला ही अखेरची तारीख आहे फॉर्म भरण्याची आणि त्यानंतर शरद पवार जे आहेत ते राज्यसभेसाठी खासदार म्हणून उभे राहतील. पण ही निवडणूकच बिनविरोध व्हावी असाच सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी शरद पवारांना तयार करणं हे आवश्यक होतं आणि तसं ते झालेलं आहे. एक प्रकारे आपण पाहू की 2014मध्ये तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला भाजपा आणि शिवसेना युती होती, मात्र त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ती युती झालेली नव्हती आणि त्यावेळेला शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण व्हावा, अंतर पडावं त्यांच्यामध्ये, या दृष्टीने शरद पवारांचा प्रयत्न होता आणि तेव्हा मग सरकार स्थापन करण्यासाठी आपण बाहेरून पाठिंबा देऊ असं शरद पवार म्हणाले होते. पण नंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले आणि त्यांचं एकत्रित सरकार तयार झालं. पण त्यावेळेला हा जो काही निर्णय शरद पवारांनी घेतला होता बाहेरून पाठिंबा देण्याचा, त्याचा योग्य परिणाम झाला. जे काही त्यांना अपेक्षित होतं की शिवसेना ही भाजपापासून लांब जावी आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये हे अंतर निर्माण झालं, दुरावा निर्माण झाला, तर मग इथे महाराष्ट्रामध्ये त्यांचं एकत्रित सरकार तयार होऊ शकणार नाही. तर त्याच्यात त्यांना यश एक प्रकारे आलं, कारण भलेही त्यांनी 2014ला शिवसेना भाजपाने सरकार तयार केलं असलं तरी देखील त्या ठिकाणी शिवसेनेचा सातत्याने पवित्र राहिला की आमच्या खिशात राजीनामे आहेत आणि आम्ही सरकारवर अंकुश ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून टीकाही होत होती, पण भाजपाने त्याला कधी विरोध केला नाही. पण जे शरद पवारांना अपेक्षित होतं ते पुढच्या निवडणुकीत झालं. 2019ला स्वतः उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा होती की आपण मुख्यमंत्री व्हावं आणि त्या दृष्टीने शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि उद्धव ठाकरेंना आपल्याकडे आकर्षित केलं आणि त्यातून मग आपण पाहिलं की तेव्हा भाजपा शिवसेना युतीचं सरकार बनलं नाही, भलेही जनतेने त्यांना कौल दिलेला होता. तर एक प्रकारे याची परतफेड आता झालेली आहे. शेवटी शरद पवारांना निवडून येण्यासाठी भाजपाचा एक प्रकारे बाहेरून पाठिंबा घ्यावा लागतोय आणि तो घेतल्याशिवाय शरद पवार जे आहेत ते निवडून येऊ शकत नाहीत. शरद पवार निवडून येत आहेत त्याच्या मागे केवळ भाजपा किंवा महायुती यांचं एक प्रकारे समर्थन आहे की शरद पवार आहेत, मोठे नेते आहेत, अनेक वर्ष ते राजकारणामध्ये राहिलेत, केंद्रीय राजकारणामध्ये राहिलेले आहेत. तर अशा व्यक्तीला निवडून आणताना, बिनविरोध निवडून येताना आपण त्याच्यात मुद्दामून खोडा घालावा असं काय भाजपाचं इच्छा नसावी. पण हे इथे दिसून येतं की त्यावेळेला बाहेरून पाठिंबा देऊन एक प्रकारे भाजप आणि शिवसेनेत फूट पाडण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं. पण आता मात्र त्यांनाच भाजपाचा बाहेरून पाठिंबा एक प्रकारचा घेऊन राज्यसभेवर जावं लागतंय. पण ही वेळ सुद्धा अशी आलेली आहे की शरद पवार आत्तापर्यंत बिनविरोधच निवडून आलेले आहेत, आत्ताही बिनविरोध निवडून येऊ शकतात. पण त्यासाठी भाजपाचा हा टेकू जो आहे तो लावल्याशिवाय होऊ शकत नाही. भाजपाने जे विरोधात उमेदवार उभा केला त्या भाजपामध्ये 2022ला जो चमत्कार केला तो चमत्कार करून दाखवण्याची ताकद आहे हे सगळेच महाविकास आघाडीतले पक्ष ओळखतात आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून शरद पवारांचं नाव एकमुखाने निश्चित केलं असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.